लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 24 मेच्या भागामध्ये आता मात्र कलाने खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट साइन केलेलं आहे। कलाने स्वामीनाथन यांना खुश करत करोडोचं डील आपल्या पदरात पाडून घेतलेलं आहे। 24 मेच्या भागामध्ये स्वामीनाथन येणार म्हणून अद्वैत अस्वस्थ असतो। तो आता सारखा किचन मध्ये येऱ्या घालत असतो। जेवणाचं सगळं काही ठीक आहे ना, कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम नाही ना होणार, स्वामीनाथनना जेवण आवडेल ना, एक ना 100 प्रश्न विचारत असताना रजनी म्हणते, हे बघ अद्वैत, तू शांतपणे बस जा बरं, इतली चिंता करू नकोस, इतली चिंता करायला आम्ही दोघी जणी आहोत, सगळं काही ठीक होईल असं म्हणत ती अद्वैतला किचनच्या बाहेर घालवते। अद्वैतला तर किचनच्या बाहेर घालवलं होतं, पण तितक्यात तिथे नैना येते आणि सांग कला, काय करायची आहे तुला मदत, म्हणजे तुला मदत करायची आहे, ती मदत करायला मी तयार आहे। यावरती कला म्हणते, खरंच नैना ताई, तू खरंच मला मदत करणार आहेस, आणि ती पण किचन मध्ये? यावर नैना म्हणते, हो तर मग काय झालं, मी तुला मदत करण्यासाठीच तर आलेली आहे। त्यावरती कला म्हणते, मग ठीक आहे ताई, तू एक काम कर, मला लसूण सोलून दे। त्यावर नैना म्हणते, अगं नाही, लसूण नाही, त्याचा स्मेल ना माझ्या नखात अडकतो, ते माझे नख तोडतात सुद्धा, आणि तो स्मेल मला सहन होत नाही, आणि मी आत्ताच ना मॅनिक्युअर केलंय, त्यामुळे प्लीज लसूण सोलायला नको सांगू। कला म्हणते, ठीक आहे ताई, लसूण नसेल सोलायची तुला तर तू एक काम कर बरं, तू ना मला एक काम करून दे, तू मला ही सगळी भांडी विसळून आहेत ना ती नीट पुसून दे। यावरती आता मात्र नैना म्हणते, हो का, म्हणजे तू मला नीट पुसायला सांगतेस का? यावरती कला म्हणते, तसं नाही ताई, तू नको काही करूस असं म्हणत ती नैनाला एका बाजूला गप्प बसायला सांगते। नैनाची टिवटिव नको म्हणून नैना आता बाजूला जाते। तोपर्यंत अद्वैत येतो आणि काय झालंय, सगळं काही ठीक आहे ना, त्यांना स्टार्टर म्हणून काय केलंय, मला तर काही कळतच नाही तुमचं काय चाललंय ते। यावरती कला म्हणते, त्यांना स्टार्टर म्हणून महाराष्ट्रीयन पद्धतीचं सगळं मिळणार आहे, म्हणजे आल्याला वेलकम ड्रिंक म्हणून कैरीचं पन्ह, त्यानंतर स्टार्टर म्हणून कोथिंबीरची वडी आणि मूग डाळीचे वडे। अद्वैत म्हणतो, हे काय, ते किती मोठे क्लायंट आहेत तुला माहिती आहे का? कसली मूग डाळीची वडी आणि कसले कोथिंबीरची वडी करतेस तू, मला नाही हे सगळं पटत आहे। यावरती कला म्हणते, तू असं करू नकोस, मला माहिती आहे त्यांना महाराष्ट्रीयन जेवण मधलं स्टार्टर हे नक्कीच आवडेल, तू उगाच लुडबुड करू नकोस बरं, माझं ठरलंय ना, त्यांना आवडणार आहे सगळं, तू नको, तू जा इथून। यावरती अद्वैत म्हणतो, डेझर्टचं काय? यावरती कला म्हणते, अरे देवा, डेझर्ट तर मी विसरलेच, काय हो रजनी काकू, डेझर्टचं काय करायचं? अंजू, तुला पण आठवण नाही का डेझर्टसाठी? तू एक काम कर बरं, कोपऱ्यावरच्या दुकानावरून बासुंदी विकत आण। अद्वैत म्हणतो, झालं, बघितलं ना काकू, हिच्यावर जबाबदारी ठेवली की काय होतं ते, हिला डेझर्टची साधी आठवण नाहीये, हिला समजत नाही का की डेझर्ट किती महत्वाचं असतं ते, आणि आलेल्या पाहुण्यांना कोपऱ्यावरच बासुंदी आणणार का, ते काही नाही, मला नाही हे पटलेलं आहे। यावरती कला म्हणते, मला पण तुझं वागणं नाही पटलेलं आहे। अरे मगाशी मला आणि अंजूला तू बोलताना ऐकलं नाहीस का की मी आणि अंजूने आम्रखंड बनवलंय आणि ते फ्रीज मध्ये ठेवलंय म्हणून? चांदेकर, जरा डोकं वापर आणि माझ्या कामामध्ये लुडबुड करू नको। जसं तुला ऑफिसमध्ये तुझ्या कामामध्ये लुडबुड केलेली आवडत नाही ना, तसंच मला किचन मध्ये माझ्या कामामध्ये लुडबुड केलेली बिलकुल आवडत नाही। हे माझं कर्मभूमी आहे ना, इथे काय करायचं ते मी ठरवेन। अद्वैत म्हणतो, हो ग, पण क्लायंट माझे आहेत, तू काही गडबड केलीस तर, असं म्हणत अद्वैत आणि कलाची नेहमीची भांडणं चालू असतात। पण इकडे आता नैना मात्र कलाचं जेवण कसं बिघडवायचं याचीच विचार करत असते, कशा पद्धतीने जेवणात मीठ टाकू ती संधी शोधत असते। तेवढ्यात आता कला म्हणते, चांदेकर तू जा, तू स्वामीनाथन यांना वेलकम करायला जा, इथले काही गुळबुळ करू नकोस, मला जे करायचंय ते मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे। यावरती अद्वैत म्हणतो, जर का स्वामीनाथनच्या जेवणामध्ये काही गडबड झाली ना तर गाठ माझ्याशी आहे। कला पुटपुटते, एकदा गाठ बांधून डोक्यावरती दगड मारून घेतलाय, अजून कसल्या गाठीचा हा मला सांगतोय, असं म्हणत ती पुटपुटते आणि आता अद्वैत तिकडून निघून जातो। तोपर्यंत संगीता आणि दिनकर यांचा खर्चाचा ताळमेळच बसत नसतो, इन्कम कमी आणि खर्च जास्त, हप्ते भरायचे असतात, बाकी सगळ्यांचे म्हणजे रॉकेटचा पगार द्यायचा असतो, घरातलं सामान, एक ना 100 खर्च, आणि खर्चाची आणि मिळकतीची हात मिळवणीच होत नसते। त्यामुळे दिनकर म्हणत असतो, हे बघ, हे इतके पैसे जमलेत, या पैशामध्ये रॉकेटचं पगार द्यायचा, घराचा हप्ता तर शक्यच नाहीये, घरातलं सामान, काही कळत नाही काय करायचं। मग संगीता आपल्याजवळ घर खर्चाचे साठलेले पैसे असतात ते आणून देते आणि दिनकरला म्हणते, हे बघा, मी घर खर्चामधून वाचवून थोडेफार पैसे कमवले होते, तर हे पैसे पण घ्या, काही मदत होते का बघा। यावर दिनकर म्हणतो, ठीक आहे, आता 5000 रुपये झालेले आहेत, पहिले आपण रॉकेटचा पगार देऊया, पण अजूनही घराचे हप्ते बाकीच आहेत ग,
काय करायचं घराच्या हप्त्यांचं, मला तर खूप टेन्शन आलंय. यावरती संगीता म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका. असं म्हणत संगीता आपल्या गळ्यामधली आता जी माळ असते ती माळ काढते आणि म्हणते एक काम करूया का, ही माळ विका आणि घराचे जितके हप्ते आहेत ना ते हप्ते फेडून टाका बरं. मग मात्र दिनकर चिडतो आणि संगे काय बोलतेस तू, इतके सुद्धा वाईट दिवस नाही आलेत. तुझा नवरा आहे ना खमका, तो बघेल काय करायचं ते, तू घे हे असं म्हणत तो आता गळ्यामधली माळ पुन्हा घालायला सांगतो. आणि संगीता म्हणते अहो ऐका ना, हे सगळं घडलंय ते माझ्यामुळेच घडलंय, थोडंफार तरी मला निस्तरू दे. दिनकर म्हणतो खबरदार, नवरा जिवंत असताना हे असं काही करायचं नाही आणि मी काम करणार, पैसे कमवणार, तू मला काही सांगू नकोस, मी आता कामावर जातोय. असं म्हणत दिनकर कामावर निघून जातो. लपून छपून काजू हे सगळं ऐकत असते आणि काजूला खूप चिंता वाटते. काजू विचार करते आई बाबांना आता माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये, त्यामुळे आपण कधी कधी लग्नच करणार नाही, लग्न केलं नाही म्हणजे आई बाबांना सोडून जाण्याचा प्रश्नच येणार नाही. असं म्हणत आता काजू यांचं बोलणं ऐकल्यावरती आपल्याच मनाशी निर्णय करते. तोपर्यंत इकडे आता स्वामीनाथन येतात सुद्धा. स्वामीनाथन आल्यावरती अद्वैत त्यांचं स्वागत करतो आणि या 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 लवकर असं म्हणत त्यांना आतमध्ये घेतो. आत घेतल्यावरती आबा ऑलरेडी तिकडे बसलेले असतात. मग अद्वैत स्वामीनाथनची आबांसोबत ओळख करून देतो. या हे आमचे आबा असं म्हणत तो आता स्वामीनाथनची ओळख करून देतो. आबा आणि स्वामीनाथन एकमेकांच्या समोर येतात. स्वामीनाथन आबांना फुलांचा गुच्छ देतात आणि खरं तर तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती, म्हणजे माझ्या बाबांना ना मी चांदेकरांच्या सोबत डील करावं असं अगदी कायम वाटायचं. त्यांचीच इच्छा पूर्ण करण्यासाठी मी येतो आलोय. एक तरी माझ्या आयुष्यातलं डील चांदेकरांसोबत व्हावं अशी त्यांची इच्छा होती. असं म्हणत तो आबांना आता आबांशी बोलत असतात. आबा म्हणतात सचोटीने काम करणं, प्रामाणिकपणे काम करणं, धंद्यामध्ये कोणतीही फसवणूक न करणं, ह्यासाठी तुम्ही सुद्धा स्वामीनाथन खूप प्रसिद्ध आहात. मला सुद्धा तुम्हाला भेटायचंच होतं. तुमच्या धंद्यामधलं तुमचं नाव मी ऐकलेलं आहे, त्यामुळे एकदा आपली भेट व्हावी अशी पण माझी इच्छा होती. स्वामीनाथन म्हणतात बरं झालं त्या निमित्ताने तरी भेट झाली, पण आपलं डील फायनल होईल किंवा आपला बिझनेस होईल हे सर्वस्वी अद्वैतवरती अवलंबून आहे. काय अद्वैत, होईल ना आपलं डील फायनल, आपण बिझनेस मध्ये पार्टनर होऊ ना. अद्वैत म्हणतो तुम्ही काळजी करू नका. यावरती आबा म्हणतात हे बघा तुमचा नसलं ना तरी माझ्या नातवावरती 100% विश्वास आहे. माझा नातू तुम्हाला कधीच डिसअपॉइंट करणार नाही. त्याच्यामध्ये इतकं कॅलिबर आहे ना की तुम्हाला नक्कीच तो आता इम्प्रेस करेल. असं म्हणत आबा अद्वैतचं कौतुक करत असतात आणि अद्वैत विचार करत असतो अरे देवा, या कौतुकाला खरंच मी पात्र आहे का, मी खरंच स्वामीनाथनला चांगला डिझाईन दाखवू शकेन का. तोपर्यंत इकडे आता अंजू येते. अंजूने कैरीचं पन्ह आणलेलं असतं आणि स्वामीनाथनना वेलकम ड्रिंक मधून ती कैरीचं पन्ह देते. कैरीचं पन्ह पहिल्यावरती स्वामीनाथन म्हणतात खरंच म्हणजे तुम्ही माझ्या आठवणी जागा केल्यात. हे ऑथेंटिक कैरीचं पन्ह पिऊन मला माझ्या आजीची आठवण आली. म्हणजे आम्ही जरी साऊथ इंडियन असलो ना तरी माझी आजी महाराष्ट्रीयन होती आणि तीन सीझन सुरू झाला की हे कैरीचं पन्ह हमखास करायची. खरंच थँक्यू, तुम्ही मला माझ्या आजीची आठवण करून दिलीत. असं म्हणत स्वामीनाथन खूप छानपणे आता मात्र ते ड्रिंक पित असतात. तोपर्यंत रजनी सांगत असते कला चल आपण ना जरासं उरकून घेऊया, बाकी सगळं त्यांना द्यायचं आहे ना, तू ये बरं. असं म्हणत आता कलाला थोडस साडी नीट करण्यासाठी रजनी सांगते. मग कला साडी नीट करून स्वामीनाथनच्या समोर येण्यासाठी स्टोर रूम मध्ये जाऊन आपली साडी ठीक करत असते. हीच वेळ साधून नैना त्यात ताबडतोब मिठाचा डब्बा घेते आणि वांग बटाट्याच्या भाजीमध्ये भरपूर सारं मिठाचं पेरणी करून ठेवते. 2-4 चमचे एवढ्याशा भाजीत ती मीठ टाकून ठेवते आणि आता तोपर्यंत कला येते. कला म्हणते नैनाताई तू इथे काय करतेस. यावरती नैना म्हणते काही नाही, भाजीचा स्मेल इतका छान येत होता ना की मला ती टेस्ट करावीशी वाटली म्हणून मी आले. यावरती कला म्हणते तुला इतके भाजीची डोहाळे लागले का, तुला नंतर ना छानपैकी मी भाजीच खायला घालते. असं म्हणत कला त्या नैनाचं इथे सुद्धा कौतुक करत असते, पण तीच नैना कलाला सगळ्यांच्या समोर तोंडावरती पाडायला टपून बसलेली असते. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं. त्यावरती नैना म्हणते हो हो नंतर खाईन ना मी भाजी. आता तोपर्यंत आबांनी सगळ्यांची ओळख करून देण्यासाठी स्वामीनाथन समोर सगळ्यांना हॉलमध्ये बोलवलं असतं. आबा म्हणतात ही माझी सून सरोज. माझी ही सून सरोज आहे ना, हिने लग्न झाल्यापासून घरातल्या जबाबदाऱ्या तर सांभाळल्याच, घर समर्थपणे सांभाळलं,
पण सगळे पेढीवरची जबाबदारी, बिझनेसची जबाबदारी ही माझी सरोज सांभाळते, कारण माझा मोठा मुलगा हा कलेचा उपासक आहे, असं म्हणत आता आबा सरोजची ओळख करून देतात. त्यानंतर आबा सांगतात की हा ना माझा धाकटा मुलगा श्रीकांत आणि ही त्याची बायको, असं म्हणत एक एक करत सगळ्यांची ओळख करून दिल्यावरती आबा आता कलाकडे येतात आणि ते सांगतात ही अद्वैतची बायको, माझी सगळ्यात मोठी नातसून, असं म्हणत ते कलाची ओळख करून देतात आणि म्हणतात फक्त या घरची सून हीच हिची ओळख नाहीये बरं का, आज जो काही तुम्ही जेवढा आहात ना स्वयंपाक तो पूर्णपणे हिने केलेला आहे, कळेलच तुम्हाला हिच्या हातची चव आणि हिच्या मनातलं प्रेम, असं म्हणत आबा कलाची ओळख करून देतात. सरोजला हे काही आवडत नाही, पण आबा कोणाचं ऐकायला तयार नसतात, त्यांच्या मनात जे असतं तेच ते करणार असतात. आणि नंतर ते म्हणतात ही माझी मुलगी रोहिणी आणि हा तुझा मुलगा राहुल आणि ही त्याची बायको, असं म्हणत या तिघांची ओळख करून दिल्यावरती लगेचच नैना आपली फुशारकी मारण्यासाठी समोर येते आणि खरं सांगू का तर मी ना पहिल्यापासून खूप साऱ्या ब्युटी कॉन्टेस्ट जिंकलेल्या आहेत, म्हणजे मी ज्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये भाग घेते ना ती ब्युटी कॉन्टेस्ट मी 100% जिंकते, म्हणजे जिंकतेच, असं म्हणत इकडे आता नैना आपली ओळख करून देत असते, जी ऐकण्यामध्ये कोणालाही इंटरेस्ट नसतो. सगळेजण नैनाकडे पाहत बसतात. फायनली आता जेवणाची सगळी तयारी होते आणि जेवणासाठी कलाने केलेला सगळा मेनू आता मांडला जातो. नैना वाट पाहत असते की या सगळ्यामध्ये कला कधी तोंडावरती पडणार, खारट भाजी खाऊन कसे काय सगळेजण तिच्यावरती चिडणार, हाच विचार ती करत असते. तोपर्यंत जेवणाचं ताट वाढलं जातं. जेवणामध्ये इतके मेन्यू असतात की स्वामीनाथन ते मेन्यू बघून किंवा जेवणाचं ताटच बघून इतके इम्प्रेस होतात आणि ते म्हणतात वा वा, महाराष्ट्रीयन पद्धतीचं ही थाळी बघून मला खूप आनंद झालेला आहे. आणि आम्रखंडामध्ये आंब्याचे अख्खे तुकडे, खरंच ही युनिक कल्पना आहे बरं का, सेम माझी आजी अशी करायची. यावरती आबा म्हणतात की आजचा हा सगळा स्वयंपाक आहे ना आमच्या ह्या नातसुनेने केलेला आहे, कलाने सगळा स्वयंपाक केलेला आहे. मग एक एक करत स्वामीनाथन सगळे पदार्थ टेस्ट करतात. आत्ता ते चिडतील मग ते चिडतील असा विचार करत असलेल्या नैनाची पूर्णपणे निराशा होते, कारण स्वामीनाथनना एक आणि एक पदार्थ आवडतो, आम्रखंड आवडतो. सोहम म्हणतो वहिनी वांग बटाट्याची भाजी तर एक नंबर झाली, सगळं जेवण आवडल्यावरती नैना गडबडते, हे काय झालं, मी तर मीठ टाकलं होतं, मग हे कसं काय घडलं. तिला काही कळत नाही, पण जेवण सुंदर झाल्यामुळे स्वामीनाथन खूप खुश होतात. आणि खरंच आबा आज इकडे महाराष्ट्रामध्ये असं ऑथेंटिक जेवण मिळेल इतकं छान घरगुती मला वाटलं नव्हतं, तुमच्या घरी आलो ते सार्थ झालं. यावरती आबा म्हणतात या वेळेला पुन्हा कधी इकडे याल ना तेव्हा आमच्याच घरचा पाहुणचार घ्यायला या. स्वामीनाथन म्हणतात नक्कीच, पण त्याआधी तुम्ही सुद्धा सगळेजण एकदा बेंगलोरला या, तुमचं सुद्धा मी बेंगलोरच्या साऊथ इंडियन पद्धतीने अगदी यथासांग स्वागत करेन, तेव्हाच माझं मन भरणार आहे, असं म्हणत स्वामीनाथन सगळ्यांना बेंगलोरला येण्याचं आमंत्रण देतात. आबा म्हणतात हो हो नक्कीच, असं म्हणत आबा आता स्वामीनाथन यांना आता आम्ही नक्की येऊ असं आश्वासन देऊन स्वामीनाथन निघतात. त्यावेळेला दाराच्या बाहेर स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात हे बघ, हे जेवण वगैरे ठीक आहे, पण या सगळ्यामुळे आपलं सकाळी जे बोलणं झालंय ते काही बदलणार नाहीये. डील आपलं हे फक्त डिझाईन बघून होईल, म्हणजे मला जेवण आवडलं म्हणून मी डील करेल अजिबात नाही. तू मला उद्या डिझाईन दाखवणार आहेस, त्या डिझाईन आवडल्या तर आणि तरच आपलं डील फायनल होईल, कळतंय का, असं म्हणत स्वामीनाथन एक प्रकारे अद्वैतला इशारा देऊन निघून जातात. मग मात्र आता आबा म्हणतात काय अद्वैत डिझाईन तयार आहेत ना तुझ्या. यावरती अद्वैत म्हणतो हो आबा काम चालू आहे. आणि त्यावरती आबा म्हणतात खरंच कला आज तुम्ही चांदेकरांची परंपरा पाळली, चांदेकरांची इब्रत वाचवली. स्वामीनाथन किती तुझ्या हातचं खाऊन खुश झाले ग. यावरती सरोज म्हणते आबा ते सगळं ठीक आहे, पण जेवण आणि बिझनेस या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे ते जेवण जेवले म्हणून ते आपल्याला कॉन्ट्रॅक्ट देतील हे चुकीचं आहे. त्यांना ज्या वेळेला बिझनेस मधलं आपलं कॉन्ट्रीब्युशन कळेल किंवा बिझनेस मधले आपले ट्रिक्स आवडतील त्याच वेळेला ते आपल्याला डील फायनल करतील, बरोबर ना. जेवण वेगळं आहे आणि बिझनेस वेगळा आहे असं म्हणत आता मात्र सरोज कलाला कोणताही मान द्यायला किंवा तिला कोणतंही क्रेडिट द्यायला तयार नसते. सगळ्यांच्या समोर हे बोलल्यामुळे कलाला थोडंसं वाईट वाटतं. पण तोपर्यंत इकडे आता कला पुन्हा किचन मध्ये येते आणि सगळी भांडी विसरायला लागते. रजनी म्हणते अगं एकटी का करतेस, चल मी पण तुला मदत करायला लागते. असं म्हणत दोघी जणी भांडी विसरत असताना
नैना विचार करते हिने काय जादू केली असेल, म्हणजे जेवण कसं काय नीट झालं, नक्की काय घडलं असेल. नैनाला काहीच कळत नसतं. नाही पण ह्या कलाने काय जुगाड केलाय हे मला जाणून घ्यायलाच पाहिजे असं म्हणत ती आता किचन मध्ये येते. आणि कला, अगं घरी असताना तू आणि आई मिळून स्वयंपाक करायच्या, त्यामुळे मला कधी कळलंच नाही ग की तू इतका छान स्वयंपाक करतेस ते. पण आज तू एकटीने स्वयंपाक केलास, खरंच म्हणजे प्रत्येक भाजीमध्ये तिखट मीठ आणि सगळं काही व्यवस्थित, कसं काय ग जमतं तुला. यावरती रजनी म्हणते, अगं माहितीये का, खूप गडबड झाली होती. वांगे बटाट्याच्या भाजीमध्ये मीठ जास्त पडलं होतं आणि थोडं थोडं नाही काय, कुणीतरी मुद्दाम होतावं ना असं मीठ जास्त पडलं होतं. नैना म्हणते, मग मग काय केलं. यावरती आता रजनी सांगते, कलाने सगळं टेस्ट केलं वाढायच्या आधी आणि मग हुशार कलाने त्यातली थोडीशी भाजी काढली, सेपरेट बटाटे उकडले आणि बटाटे त्याच्यामध्ये टाकल्यामुळे मिठाचं प्रमाण कमी झालं. अशी कलाने हुशारी केली, नाही तर आयत्या वेळेला फजिती झाली असती. नैना म्हणते, अच्छा असं आहे काय. आणि ती मनातल्या मनात विचार करते, ही तर कला भलतीच हुशार निघाली. म्हणजे हे काय, दर वेळेला मला तोंडावरती आपटते, दर वेळेला हिचंच खरं, दर वेळेला ही म्हणणार तेच होणार असं म्हणत नैना चिडते आणि आपला हा पण डाव फेल केला म्हणून ती आता तिकडून निघून जाते. तोंडावरती वरकरणी हसून दाखवत असली तरी मनाने तिला खूप दुःख झालेलं असतं. तोपर्यंत कला विचार करते, ह्या चांदेकरचं जाऊ दे, पण आबांसाठी हे डील मिळणं महत्वाचं आहे. मी काहीतरी डिझाईन बनवते जेणेकरून उद्याच्या उद्या त्यांना इम्प्रेस करता येईल. म्हणून कला डिझाईन बनवायला लागते. तोपर्यंत अद्वैत येतो. काय करतेस आणि मी आल्यावरती लपवलंस का. कला म्हणते, लपवू कशाला, मी यादी करत होते. अद्वैत म्हणतो, तेच करत जा, कारण आपल्याला जे जमतं ना तेच आपण करावं. तुला यादी जमते ना, तू यादी कर, नको त्या भानगडीमध्ये डिझाईन वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नकोस. समजतंय. तुझं जे प्रांत आहे, घर सामान आणणं, वाण सामानाची यादी करणं, हेच सगळं करायचं. यावरती कला विचार करते, चांदेकर तुला खूप माज आहे ना, पण बघ उद्या तुझा माज मी कसा उतरवते ते. असं म्हणत कला आता चांदेकरचा माज उतरवायला निघते, पण चांदेकरची मदतच करणार असते. दुसऱ्या दिवशी स्वामीनाथन येतात. तेच डिझाईन बघून पुन्हा चिडतात आणि अद्वैत, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अद्वैत, चांदेकर मी तुमच्याकडे खूप मोठी अपेक्षा ठेवून आलेलो, तुम्ही माझा अपेक्षा भंग केलेला आहे. या डिझाईन मला आवडल्या नाहीये, तुमच्याकडे थोडासा वेळ आहे, या थोड्या वेळामध्ये डिझाईन वेगळ्या असतील तर दाखवा, नाहीतर ही डील कॅन्सल. असं म्हणत आता मात्र खूप चिडलेले असतात ते आणि निघून जातात. त्यावरती कला आलेली असते ऑफिसला. तिने डिझाईन बनवलेले असतात आणि ती फाईल ती आता हळूच एका नोकराला देते आणि ही स्वामीनाथनला नेऊन द्या असं सांगते. मग कलाच्या युनिक डिझाईन बघून स्वामीनाथनचे आता मात्र डोळेच विस्फारतात. त्यांना हे डिझाईन खूप आवडतात. आणि काय आहे हे अद्वैत चांदेकर, या डिझाईन अधिकाने दाखवतात, आपलं डील फायनल असं म्हणत चांदेकरांचं सोबतचं स्वामीनाथनचं डील फायनल होतं. कलामुळे करोडोचा फायदा झालेला असतो.